नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट आणि टेस्टी पावभाजी कशी बनवायची। त्यासाठी अगदी सोपी पद्धत, ज्यामुळे आपली गॅसही वाचेल आणि वेळही, पण चव मात्र हॉटेलसारखी। चला तर मग सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये थोडं तेल आणि 2 टेबलस्पून बटर घेत आहे। बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालायचा। इथे मी साधारण 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे। आता कांदा छान परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालूया। त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घालून 1 ते 2 मिनिटं छान परतून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल। आता त्यामध्ये टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या। इथे मी 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ते छान मिक्स करून घ्या। हे टोमॅटो आता आपल्याला 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचे आहे, कारण टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमच धनेपूड, अर्धा चमच हळद, 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि 2 टेबलस्पून पावभाजी मसाला घालून ते छान मिक्स करून घेऊया। आता हे सगळं 1 ते 2 मिनिटं परतून मसाल्याचा छान सुगंध येऊ द्या। त्यानंतर आपण यामध्ये सगळ्या कापलेल्या भाज्या घालूया। तर इथे मी सर्वात आधी 1 कप शिमला मिरची घालत आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बीटरूट, 1 वाटी मटारचे दाणे, त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गाजर साधारण 2 मोठ्या साईजचे घेतलेले आहे। त्यानंतर 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे आणि 1 वाटी कॉलीफ्लॉवर। आता ह्या सगळ्या भाज्या आपण छान मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून भाज्या छान एकदा मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्या। कुकरमध्ये सगळ्या भाज्या पटकन शिजतात, त्यामुळे गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो। कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा आणि आता मॅशरने सगळी भाजी छान मॅश करा। जर तुम्हाला स्मूथ टेक्स्चर हवा असेल तर जास्त मॅश करा आणि थोडी चंकी हवी असेल तर थोडी कमी मॅश करा। त्यानंतर आता आपल्या पावभाजीला देऊया एकदम स्पेशल तडका। एका छोट्या पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर गरम करा। त्यात 1 चिमूटभर हिंग आणि थोडीशी कसुरी मेथी घाला। 10-15 सेकंद हलकं परता, जास्त नाही, नाहीतर मेथी कडू होईल। आणि लगेच हा सुगंधी तडका भाजीमध्ये घाला। हा स्टेप तुमची पावभाजी एकदम हॉटेल स्टाईल बनवतो। आता सगळी भाजी छान मिक्स करून घ्या। वरून कोथिंबीर घाला, अर्धा लिंबाचा रस घाला आणि आपली पावभाजी रेडी आहे। तर अशी आपली ही गरमागरम टेस्टी आणि गॅस सेव्हिंग पावभाजी तयार आहे। ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गॅस शॉर्टेज असतानाही ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। नक्की करून बघा। भेटूया परत अशा छान रेसिपीमध्ये।